श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा संपन्न। भाजपच्या संभाव्य पत्राची पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती। महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा संपन्न। आणि साप्ताहिक जनसंग्राम परिवारातर्फे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांचा करण्यात आला सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथील बिजासरी मंगल कार्यालय येथे आमदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शिंदखेडा येथील बिजासरी मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार जयकुमार रावल हे उपस्थित होते। सुरुवातीला आई पेडकाई माता व आशापुरी माता मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करीत विजय संकल्प करण्यात आला। त्यानंतर विजयसेनी मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात भारत मातेच्या प्रतिमेस पूजनानंतर मेळाव्यास सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविक धुळे लोकसभा समन्वयक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील यांनी केले। जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कामराज निकम, संजीवनी सिसोदे, राजेंद्र देसले, चेतन पाटील, प्रमोद पाटील, ॲडव्होकेट पंकज पाटोळे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली। उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की शिंदखेडा मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून लागलेला कलंक पुसण्यासाठी माझ्यासह डॉक्टर सुभाष भामरे कटिबद्ध असून जामफळ प्रकल्पासह प्रकाशा सिंचन योजनेसाठी हजारो कोटी रुपये खेचून आणून तालुक्यातील संपूर्ण शेती ओलिताखाली येणार असल्याने शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होणार आहे। त्यासाठी पुन्हा डॉक्टर भामरे रूपाने खासदार तर नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला सत्ता मिळवण्यासाठी आम्हाला साथ देण्याचे आवाहन करत सर्वाधिक 1 लाखाहून लीड देण्याचे आमदार रावल यांनी या प्रसंगी शब्द दिला। मेळाव्यात उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे लोकसभा समन्वयक नारायण पाटील, तालुकाध्यक्ष दीपक बागल, गटनेते अनिल वानखेडे, कामराज निकम, संजीवनी सिसोदे, राजेंद्र देसले, रणजित गिरासे, दीपक मोरे, सूरज देसले, किशोर पाटील यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे चेअरमन, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DS गिरासे यांनी केले। शिंदखेडा तालुक्याच्या प्रथा परंपरेप्रमाणे आमच्या भाजप परिवाराची प्रथा आहे की आम्ही सकाळी आमचे कुलस्वामिनी आशापुरी माता, पेडकाई माता यांना नमन करून नारळ वाढवून आम्ही आपल्या या निवडणुकीला सुरुवात करत असतो। खरं तर देव, देश आणि धर्माची ही निवडणूक आहे आणि अब की बार 400 पार फिर से एक बार मोदी सरकार ही भूमिका घेऊन शिंदखेड्यातला सामान्य शेतकरी हा कामाला लागलेला आहे आणि आमच्यावर आता जबाबदारी ही आहे की शिंदखेडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लीड येणार आहे। डॉक्टर बाबा भामरे पुन्हा दिल्लीला खासदार म्हणून जाणार आहे, परंतु आमच्यावर जबाबदारी आहे की मागच्या वेळेस थोडंसं आम्ही बाजूच्या 2 तालुक्यापेक्षा कमी मतदान म्हणजे कमीचा लीड आम्हाला त्या हिशोबाने झाला आणि शिंदखेडा तालुक्याला अलीकडच्या काळामध्ये नंबर 1 राहायची सवय असल्यामुळे पुन्हा एकदा शिंदखेडा तालुका धुळे लोकसभामध्ये नंबर 1 ची जागा ही मिळवणार आहे। हा आमचा निर्धार आहे, हा आमचा संकल्प आहे आणि आशापुरी माता, पेडकाई माताचा, सर्व देवांचा आशीर्वाद आम्हाला असेल, जनतेचं प्रेम आम्हाला असेल। भयानक दुष्काळ हा कायमचा आमच्या माथ्यावरचं लिहिलेलं जे दुष्काळग्रस्त आहे हे मिटवण्याचा संकल्प आम्ही केला आहे आणि तो पेटीच्या मध्ये कमळाच्या निशाण्यावर मतदानचे बटन दाबून तो दुष्काळ नावाचा शब्द आम्ही आयुष्यभरचा मिटवण्याचा संकल्प आणि निर्धार केलेला आहे। त्याच्यासाठी आम्ही जमलोत। आशापुरी माता, पेडकाई माता, वर्णेश्वर देव, सगळ्या देवांचा आशीर्वाद डॉक्टर बाबांबरोबर आहे आणि आम्ही सारे कार्यकर्ते आत्तापासून, आजपासून आम्ही नेहमीच काम करत असतो। आत्तापासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये आपला लीड हा लोकांमध्ये राहील, भारतामधले लोक याची चर्चा करतील असा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि मग आकड्यांवर बोलणार नाही तर करून दाखवण्याची धमक ही शिंदखेडा तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये। पुन्हा एकदा आम्ही बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो। मोदी साहेबांसाठी आम्ही संकल्प करतो आणि जो राम को लाए हम उनको लाएंगे हा संकल्प करून आम्ही आमच्या कामाला लागतो।
जय हिंद, जय भारत. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या संकल्पपत्राची माहिती दिली. भाजपच्या संकल्पपत्राची माहिती देण्यासाठी धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मधील भाजप संपर्क कार्यालयात भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पेशकार म्हणाले की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टी आणि विकास केंद्रीय नेतृत्वामुळे देश समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. काँग्रेसने निर्माण केलेली प्रत्येक समस्या सोडवून देशाला समृद्धीकडे नेण्याचे काम केले जात आहे. 2047 पर्यंत जगातील सर्वात समृद्ध देश म्हणून भारत ताठ मानेने जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे संकल्पपत्र म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असून प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे हा आपला संकल्प असल्याची पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे. महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब 4 जाती देशात आहेत. या 4ही समाज घटकांना देशाला समृद्ध करण्याची मोदी यांची गॅरंटी आहे. काँग्रेसने याआधी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मात्र भाजपच्या संकल्पपत्रातील प्रत्येक मुद्दा हा रोजगार निर्मितीची ग्वाही असून भाजपचा संपूर्ण जाहीरनामा रोजगार निर्मितीला समर्पित आहे. देशात प्रत्येक घटकासाठी योजना राबविल्या जात आहेत. येत्या काळात पीएम किसान योजना अधिक मजबूत करण्यात येणार असून गेल्या 5 वर्षात प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. डाळी आणि खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्याची मोदी यांची गॅरंटी आहे. भाजीपालासारख्या नाशवंत पिकांचे उत्पादन वाढवून त्याच्या साठवणीकरता स्वयंपूर्ण सुविधा उभ्या करून या पिकांना व उत्पादनांना अधिक सुरक्षितता देण्याचा मोदींचा संकल्प आहे. अन्नाकरता जगभरातील बाजारपेठा उपलब्ध करून देऊन नैसर्गिक शेतीच्या विस्ताराच्या ठोस योजना आखण्यात आल्या आहेत. गेल्या 5 वर्षात सुमारे 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. शेत जमिनीचा कस टिकवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जात आहे. पारदर्शक भरती प्रक्रिया तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. याशिवाय कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली जाणार आहे. 5 वर्षात 1 कोटी लखपती निधी झाल्या. तसेच पायाभूत सुविधांवर भर दिला जात असून भारतीय आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. सन 2019 मध्ये मोदी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी सर्व 75 आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत असेही पेशकार यांनी सांगितले. या प्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण अलई, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आयराव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाड, माजी महापौर चंद्रकांत सोनार, श्यामसुंदर पाटील, यशवंत येवलेकर, जीवन शेंडगे, विजय पाच्छापूरकर, राष्ट्रवादीचे नेते किरण शिंदे आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय नेतृत्वाने भाजपचा जाहीरनामा म्हणजे ज्याला आम्ही संकल्पपत्र म्हणतो आणि एका अर्थाने ती मोदीची गॅरंटी आहे, तर अशा प्रकारचं संकल्पपत्र याचं प्रकाशन करण्यात आलं. ते जनतेपर्यंत जावं, त्यातल्या प्रत्येक घटकाचा विषय आणि त्या योजना ह्या जनतेपर्यंत जाव्यात यासाठी धुळे महानगरामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती. प्रामुख्याने आपण पाहू तर 2047ला भारत एक विकसित राष्ट्र असेल अशा प्रकारचं धोरण या संकल्पपत्रामधून दिसतं आहे. हे संकल्पपत्र संकल्पित आहे ते ज्ञान या विषयासाठी म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारी म्हणजे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्याचप्रमाणे गरीब कल्याणच्या योजना असतील आणि युवकांसाठीचे विषय असतील, अशा सर्व घटकांना समाविष्ट करून संपूर्ण एकंदरीतच विकास व्हावा ह्या दृष्टीने आणि सक्षम भारत व्हावा या दृष्टीने संकल्पपत्र या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या संकल्पपत्राच्या अनुषंगाने आपण बघत असाल की किसानांसाठीच्या ज्या योजना केलेल्या आहेत त्या किसान सन्मान निधी असेल, पीक विम्यासारख्या सुविधा असतील, त्याचबरोबर हवामानाचा अंदाज येऊन त्याच्या आधीच त्याच्या प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टीने उपग्रहाची योजना असेल, असा करणारा पहिला हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याचबरोबर युवकांसाठी पेपरफुटीसाठी कडक कायदा करू आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख अशा प्रकारचं संकल्पपत्र दिलेलं आहे. महिलांच्या विकासासाठी 3 कोटी महिलांना या ठिकाणी लखपती दीदी बनवण्याचं काम या पुढील काळामध्ये होणार आहे. प्रथमतः हा फक्त निवडणुकीपुरता किंवा 5 वर्षाकरताचं संकल्पपत्र नाही, तर 2047पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र होईल याची मोदीची गॅरंटी आहे. अशा प्रकारचं हे संकल्पपत्र आणि मोदीची गॅरंटी आपल्यासमोर सादर केलेली आहे. आपल्यामार्फत आपण जनतेपर्यंत हे सर्व सांगावं एवढीच अपेक्षा आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ देवपुरातील आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात
इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक देवपुरातील आमदार कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना शोभा बच्छाव यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी कंबर कसावी असे आवाहन केले. आमदार कुणाल पाटील तसेच उमेदवार शोभा बच्छाव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. बैठकीला डॉक्टर शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार DS आयरे, प्रतिभा शिंदे, शरद आयर, शिरीष कोतवाल, युवराज करंकाळ, मुकुंद कोळवले, हिलाल माळी, महेश मिस्त्री, भगवान करंकाळ, डॉक्टर सुशील महाजन, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, हेमंत साळुंके, शुभांगी पाटील, हेमा हेमाडे, नवाब बेग मिर्जा, NC पाटील, शव्वाल अन्सारी, शाबीर शेख, अमीन पटेल, मुजफ्फर हुसेन, जोसेफ मलबारी, हितेंद्र मराठे, हितेंद्र पवार, बाजीराव पवार, साहेबराव खैरनार, गुलाबराव कोतेकर, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, बापू करेनार, ST पाटील, आनंद पाटील, अरुण पाटील, विनोद बच्छाव, गायत्री जयस्वाल, प्रमोद सिसोदे, शांताराम राजपूत, श्याम सोनवणे, ॲडव्होकेट एकनाथ भावसार, नंदू एलमामे, डॉक्टर अनिल वामरे, किरण जोंधळे, रमेश श्रीखंडे, महेश गुगे, एजाज बेग, विलास पाटील, राज साळवे, अशोक धुळकर, दीपक आयरे आदींसह धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली सर्वांची सुरुवात पण खूप चांगली झाली आहे. काही निवडणुकांचे संकेत असतात, काही शुभ संकेत असतात आणि ह्या निवडणुकीचे शुभ संकेत आपल्याला बऱ्यापैकी मिळते. आता फक्त आपल्याला मेहनत करायची आवश्यक आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की ताईंनी जेव्हा मला विचारलं की मी निवडणुकीला उभी राहिली तर काय राहील वातावरण, तुमच्या 3 तालुक्यामध्ये तुम्ही काय कराल, तुम्ही ताईंना त्या दिवशी शब्द दिला होता की ताई स्वतःच्या निवडणुकीकरता जी मेहनत केली, जे काम केलं, जेवढी मेहनत आम्ही केली तेवढीच मेहनत तुमच्या निवडणुकीत मदत करेल हा शब्द आपण ताईंना दिला. आणि त्यामुळे माझी जमलं सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल त्यांना ही निवडणूक सुरू झाली. आज 19 तारीख आहे, पुढच्या 20 तारखेला आपल्याला मतदान करून घ्यायचं. मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही कारण की जवळपास सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी वक्त्यांनी कव्हर केलेलं आहे. परंतु मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मित्रांनो की आज वेळ आली आहे की आता आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या काँग्रेसचा जो आपला गर्व आहे, आपला जो अहंकार आहे काँग्रेसी असल्याचा, तो पुन्हा एकदा जागृत करण्याची आवश्यकता आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की आज आपण काँग्रेस गेल्या 5 वर्षामध्ये मी बघत होतो की आपण काँग्रेसच्या विचारांचा त्या ठिकाणी लोकांपर्यंत न्यायला आपण कुठे करतो. आपण थांबतो, आपण विचार करतो की हे BJP वाले एवढे आक्रमकपणे यांचा हिंदुत्वाचा प्रचार करतात, आपण काँग्रेसचा विचार कसा पुढे घेऊन जायचा. जेव्हा ते आपल्याला विचारतात 70 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या मोदीने हे घेऊन दाखवलं, तेव्हा आम्ही काय केलं हे सांगायची हिंमत तुमचा आणि माझा कार्यकर्ता असलेला. आज वेळ आलेली की ही सगळी वर्ग झटकून टाकतो. आता जर समजा त्या कार्यकर्त्याने त्या आलेला आपल्याला त्याच शब्दांमध्ये काँग्रेसने गेल्या 70 वर्षामध्ये काय केलं हे कार्याच्या भाषेमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आता राहुल गांधी या संपूर्ण देशामध्ये फिरतायत, मेहनत करतायत, संघर्ष करतायत, धर्ममागचा नारा देत आहेत, त्या राहुल गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आणि मला सुद्धा आपल्या रणांगणामध्ये उतरावं लागेल. तुम्हाला आणि मला सुद्धा आपले विचार, आपली परंपरा, आपली नीतिमूल्य ही लोकांसमोर मांडावी लागतात. आज हा जाहीरनामा खास तुम्ही या 2 दिवसामध्ये वाचलेला आहे. हा जाहीरनामा जो काँग्रेस पक्षाने काढलेला आहे, मला तर असं वाटतं की हा जाहीरनामा काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचण्याची आवश्यकता आहे. कारण या जाहीरनाम्यामध्ये फक्त आम्ही पुढची 5 वर्षे काय करणार आहोत हे नाही सांगितलं, तर 2014 मध्ये आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं, 2019 मध्ये आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय सांगितलं होतं आणि आम्ही जे सांगितलं होतं ते जर केलं असतं तर आज देशामध्ये जी अराजकता निर्माण झाली आहे, देशामध्ये आज जी बेरोजगारी वाढलेली आहे, देशामध्ये आज जी महागाई वाढलेली आहे, देशामध्ये आज जे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत ते निर्माण झाले नसते हे आपलं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. म्हणजे आपण फक्त काय करणार हे नाही सांगत, तर गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जे करणार होतो, जे या मोदीने आम्हाला करू दिलं नाही ते जर केलं असतं तर हा देश आज वेगळ्या वर्गामध्ये राहिला असता हे आपलं जाहीरनामा. आणि हे सांगत असताना पुढची 5 वर्ष या देशामध्ये आज राहुल गांधी जे वारंवार बोलत आहेत की ज्या अडचणींना आपण सामोरं जातोय त्या सर्व अडचणींचे सोल्युशन्स हे त्या ठिकाणी आजच्या ह्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने. आणि त्यामुळे हा जाहीरनामा जर तुम्ही आपण वाचला तर तुमच्या गावाच्या पारावरती, तुमच्या गावाच्या चौकामध्ये जर तुम्हाला पुढे विचारलं की काँग्रेस पक्षाने काय केलं किंवा काँग्रेस पक्ष काय करणार आहे तर छाती ठोकपणे तुम्ही हे सांगू शकाल की काँग्रेस पक्ष युगात करतात, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांकरता हे करतात.
आणि कुठलाही भेदभाव मी करणार नाही. आपण या ठिकाणी एक ऑफिस उघडू आणि आपले जे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी नंतर देखील निवडून आल्यानंतर मार्गी लावू असा विश्वास मी आपल्याला देते. याचं कारण असं की नाशिकमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असताना 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष मी महापौर म्हणून काम केलं. त्यावेळी नाशिकचा कायापालट करण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. अनेक कामं नाशिकमध्ये आम्ही केली. म्हणजे त्याच्यामध्ये प्रमुख जर म्हटलं तर खारके स्मारक असेल, बौद्ध स्मारक असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव असेल, तारांगण असेल, मॉडेल रोड्स असतील, थेट पाईपलाईन योजना असेल, भुयारी गटार योजना असतील, असे अनेक प्रकल्प आपण राबवले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल, उपनगरमध्ये हॉस्पिटल, अनेक उपकेंद्र, आमदार म्हणून ज्यावेळी मी निवडून आले आणि धुळ्याचे मी पालकमंत्री झाले त्यावेळी आपण त्या ठिकाणी अनेक वेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे आपण आलेलो आहोत. DPDCच्या मीटिंग आपण घेतलेल्या आहेत आणि मला आनंद होतो की प्रत्येक DPDCच्या मीटिंगला दाजी साहेब त्या ठिकाणी होते. त्यांचं मार्गदर्शन मला त्या ठिकाणी मिळत होतं आणि त्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी कामं केलेली आहेत. अक्कलपाडा धरण असेल तिथे आपण भूमिपूजनाला गेलो होतो आणि मला प्रशासकीय अनुभव आहे. निवडून आल्यानंतर मी निश्चितपणे ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना, आता बाबा आमदार आहेत धुळे शहरातून देखील महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. राज्यामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि देशामध्ये पण आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे. त्याच्यामुळे एक एक उमेदवार हा महत्त्वाचा आहे. मी उमेदवार नसून महाविकास आघाडी उमेदवार आहे. आपण या ठिकाणी निश्चितपणे शेतकरी बांधवांचं आता इथे जवळजवळ 90% शेतकरी बांधव बसलेले आहेत. आपला देशच शेतकऱ्याचा आहे. मी शेतकऱ्याची कन्या पण आहे आणि मी शेतकऱ्याची सून पण आहे. मी स्वतः शेतकरी आहे. त्याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आहेत, 4 दिवसापासून बाजारला मी फिरत होते. काल दिवसभर आमचे अध्यक्ष श्री भाऊ कोतवाल माझ्याबरोबर होते. शेतकरी तिथे गेल्यानंतर गावागावामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताई यावेळी आम्ही भाजपला मतदान करणार नाही, कारण कांदा प्रश्न एवढा ज्वलंत आहे की कांद्याला हमीभाव नाही आहे. कुठेतरी भाव त्या ठिकाणी वाढतो तर लगेच कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली आहे. उसाचा पण तोच प्रश्न आहे, कपाशीचा तोच प्रश्न आहे, त्याचप्रमाणे सोयाबीनचा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीने हे जे काही सरकार आहे हे शेतकरी विरोधाचं सरकार आहे आणि या सरकारला त्यांची जागा टाकून देण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आमचे नेते धुळे शहरातील मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात साप्ताहिक जनसंग्रामतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व ईद मिलन निमित्त झालेल्या कार्यक्रमात संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच ईद मिलन निमित्त साप्ताहिक जनसंग्राम परिवारातर्फे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आयोजक पत्रकार नवाब अन्सारी यांनी धुळे जिल्ह्याला असणारी सामाजिक एकतेची परंपरा आणि त्यासाठी पत्रकारांनी दिलेले योगदान याविषयीची माहिती दिली. पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे यांनी धुळे शहर हे दंगलीमुळे बदनाम झालेले असले तरीही या शहरातील धर्मनिरपेक्ष शक्तींनी सामाजिक एकता टिकून ठेवली आहे, यात पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे विशद केले. तर विशाल ठाकूर यांनी देखील पत्रकारांच्या कार्याला उजाळा देत धुळे जिल्ह्याची स्थिती विशद केली. अध्यक्षीय मार्गदर्शनात योगेंद्र जुनागडे यांनी संविधान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले. या देशावर अनेक वेळेस संकट आले, मात्र त्यावेळी सर्व धर्माने एकत्र येऊन देशाच्या सुरक्षेसाठी उभे राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सामाजिक एकता ही कधी नष्ट होऊ शकत नाही, पण ही सामाजिक एकता टिकवण्यासाठी प्रत्येकाला सजग राहावे लागेल असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव देविदास पाटील, कोषाध्यक्ष सुवर्णा टेंबेकर, संचालक मनोज बैसाने, कैलास गर्दे, शेख अजीम, शोभा आखाडे, सुनील निकम, गोकुळ देवरे, जितेंद्र राजपूत, जानी पवार, सोपान देसले, दत्ता बागुल, माजी अध्यक्ष हेमंत मदाने, विशाल ठाकूर, सदस्य मोनिका शिंपी, रेहान शेख यांच्यासह
मरकज मशिदीचे ट्रस्टी हाजी शौकत भाई, हाजी अखिल शेख, सेवानिवृत्त नायब तहसीलदार हाजी अब्दुल रहमान, सेवानिवृत्त प्राचार्य हाजी हबीब, यंग बॉईज संस्थेचे अध्यक्ष हाजी रफिकराव, धुळे जिल्हा जमियतचे उपाध्यक्ष हाजी गुरफान शेठ पोपटवाले, खिदमतुल संस्थेचे सदस्य गोपाल अन्सारी, प्राचार्य शमसुल हसन व इम्रान खान यांच्यासह पत्रकार व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिम्मत नहीं, ताकत नहीं है वो क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी निकाल दिया है कि संविधान का ढांचा बदल नहीं सकते और ये संविधान के ढांचे के बगैर अगर कुछ चीज करते तो वो इस देश में चल नहीं सकती. तो ऐसा संविधान है बचाने की जिम्मेदारी हम सब पे है. लेकिन मैं कहूंगा यहाँ पे पत्रकार और संविधान का विषय है, बाबा साहब का विषय है. हमारे पत्रकारों में आज एक 10-15 साल पहले तक बात ये थी कि पत्रकार को बहुत सम्मान था, मान था, पत्रकार को बहुत रिस्पेक्ट था. लेकिन आज पत्रकार को गोदी मीडिया करके बोलते हैं. ये बदलाव आया है. ये बदलाव आने की वजह से पत्रकारों की तरफ को अलग अलग नजरों से देखा जा रहा है. ऐसे वक्त जो गोदी मीडिया में काम करने वाले हमारे पत्रकार दोस्त हैं, वो जब रिपोर्टिंग करते हैं तो रिपोर्टिंग करते वक्त वो उनके दिल से नहीं करते रिपोर्टिंग. वो जिस चैनल में काम करते हैं, जिस मीडिया में काम करते हैं, उस मीडिया का मालिक अलग होता है और वो मालिक जो बोलता है उसको वो हिसाब से काम करना पड़ता है. वो रिपोर्टिंग करता है, उसको पता है मैं ये गलत रिपोर्टिंग कर रहा हूँ. रिपोर्टिंग खत्म होने के बाद जब बैठते हैं वो सब, जब बोलते हैं यार गलत मैंने बोला, क्या करें, मजबूरी है, नहीं तो दूसरे दिन उसकी नौकरी चली जाती है. तो देश में ऐसी स्थिति है. ऐसी स्थिति में आप सबके सामने और हमारे पत्रकार बंधुओं के सामने एक चैलेंज है कि हम ये सब समता, बंधुता और संविधान का ढांचा कैसा टिकाए रखें. ये होगी बाबा साहब आंबेडकर और हम पत्रकारों की बात. अभी आपका हिंद मिलन का कार्यक्रम है. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा संपन्न. भाजपच्या संभाव्य पत्राची पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती. महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा संपन्न. आणि साप्ताहिक जनसंग्राम परिवारातर्फे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांचा करण्यात आला सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.